Good evening to all of you. Yet another Zoom call organized by Jungle Bells. And Jungle Bells is an exclusive women's wildlife group. We are tours. Before we begin, I would like to request all of you to switch off your microphones and also the video cameras, so we get a seamless experience listening to our guest speaker. If you have any questions for the guests, please type them in the chat box and we will address them after their talk. If you want to receive any further communication from us about our events, please type in your email IDs in the chat box. We will be happy to respond later. So we have a very special guest with a plethora of work that he's done. This webinar is going to be in Marathi. It's going to be conducted by Sonal. She's my colleague. And I will hand it over to Sonal for the bio and taking it ahead. I just wanted to say that we are going to be live on Facebook. Also, I'm going to be recording the session and it is going to be uploaded on the YouTube for further circulation regarding the documentation exercise that we do. So sit back and enjoy the webinar, and I feel just listen it out from Sir with a massive experience of his. Thank you so much. Yeah. Thank you, ma'am. Good evening, everyone. जंगल बेल्सच्या आजच्या विशेष वेबिनारमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत पर्यावरण शास्त्रज्ञ, वन्यजीव संशोधक, लेखक आणि पर्यावरण संवर्धनासाठी गेली अनेक दशके अविरत कार्य करणारे डॉक्टर जयंत वडतकर सर. डॉक्टर वडतकर यांनी पर्यावरणशास्त्र विषयात PhD प्राप्त केली असून सातपुडा पर्वतरांग आणि मेळघाटातील जैवविविधता, विशेषतः पक्षी आणि फुलपाखरांवर त्यांनी सखोल संशोधन केले आहे. ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कार्यरत असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य, BNHS च्या संचालक मंडळाचे सदस्य तसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध स्तरांवर पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. सातपुड्यातील किल्ले, सापांचे अद्भुत विश्व, सागरमाथ्याच्या पायथ्याशी आणि रानपिंगळा, अज्ञातवास व पुनर्शोध यांसारख्या पुस्तकांचे ते लेखक आहेत. महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठी नावे देणाऱ्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. आजच्या वेबिनारमध्ये आपण त्यांच्या समृद्ध अनुभवातून मेळघाट, सातपुडा, पक्षी, वन्यजीव, जैवविविधता आणि संवर्धनाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेणार आहोत. सर, जंगल बेल्सच्या या वेबिनारमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ दिल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद मॅडम. जंगल बेलने आज जो हा वेबिनार कम इंटरव्ह्यू म्हणू आपण आयोजित केला आणि मला त्या ठिकाणी बोलावलं, संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजच्या ह्या वेबिनारमध्ये हेमांगी मॅडम, सोनाली मॅडम उपस्थित आहेत आणि सर्व श्रोता वर्ग, त्यांना सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद. चला तर मग आजच्या संवादाला सुरुवात करूयात. सर, पहिला प्रश्न आहे, पर्यावरण शास्त्रातील आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाविषयीची आपली आवड कशामुळे निर्माण झाली? प्रश्न अगदी म्हणजे माझ्या आवडीचा प्रश्न यासाठी आहे की मी शालेय वयात असताना मला जंगलाची आवड निर्माण झाली. म्हणजे त्यासाठी मला थोडं माझं बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे की मी विदर्भातला माणूस आहे आणि विदर्भातला अकोला जो जिल्हा आहे, त्या अकोला जिल्ह्यातला एक अकोट तालुका आहे. त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं. अकोट हे असं गाव आहे जे सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे. आता हा जो सगळा प्रवास आहे याची सुरुवात या सातपुड्यानं केली. आपल्याला माहित आहे की मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प आहे आणि जो 3 जिल्ह्यामध्ये विस्तारलेला आहे. अमरावतीमध्ये त्याचा मोठा भाग आहे, त्यानंतर अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा, या 3 जिल्ह्यात विस्तारलेला हा मेळघाट जो आहे, त्यातला अकोला जिल्ह्यातला जो भाग आहे तो माझ्या अकोटवरून अवघ्या 20-25 किलोमीटर अंतरावर होता. म्हणजे आता आहे, त्यावेळी तो भाग मेळघाटमध्ये समाविष्ट नव्हता. आता जसं अंबाबरवा आणि वान आणि नरनाळा ह्या 3 अभयारण्य जोडून मेळघाट हा 3 जिल्ह्यामध्ये विस्तारलेला आहे, त्यावेळी तो नव्हता.
हा जो काळ आहे हा साधारणतः 90चा, ज्यावेळी मी हायस्कूलमध्ये होतो, अकोटला शिकायचो. त्यावेळी आम्ही सायकलने नरनाळा किल्ल्यावर जायचो. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहेत आणि किल्ले म्हटलं की आपल्याला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्याचा इतिहास. परंतु विदर्भातही काही किल्ले आहेत, 50-60 किल्ले आहेत, पण त्याची फारशी ओळख कोणाला नाही आहे. आणि आमच्या अकोट जवळ एक किल्ला आहे आणि मग त्या ठिकाणी तेव्हा जाण्याची व्यवस्था म्हणजे एकतर आम्ही सायकलनं जायचो किंवा त्यावेळी एसटी बस होत्या सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता अशी. तर सकाळी जायचं, एसटीतून उतरायचं आणि किल्ला एक डबा बिबा घेऊन जायचं आणि किल्ल्यावर चढायचं आणि संध्याकाळच्या एसटीनं परत यायचं. असं आम्ही हायस्कूलमध्ये असताना करायचो. त्यानंतर माझं बीएससीचं शिक्षण अकोटलाच झालं. त्यावेळी आम्ही त्या किल्ल्याच्या थोडं पुढे म्हणजे मेळघाटचं जंगल ज्याला आता म्हणता येईल, त्या भागात पण जायचो. कधी ट्रिप म्हणून किंवा कधी डबे पार्टी म्हणून अशा पद्धतीनं जवळ असल्यामुळे आम्हाला ते जाणं शक्य होतं. आणि मी ज्यावेळी हायस्कूलमध्ये शिकायचो, 90चा काळ होता, त्यावेळी माझे काका डॉक्टर बाबासाहेब ढोरे हे वनस्पती शास्त्रातलं एक टॅक्सॉनॉमिस्ट म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेलं नाव आहे. आणि त्यांनी मेळघाटचा पहिला फ्लोरा म्हणजे मेळघाटच्या वनस्पतीवरचं पहिलं संशोधन त्यांनी 88च्या दरम्यान केलं. आणि ते ज्यावेळी ह्या भागात यायचे, तर मेळघाटचा जो कोर एरिया आहे, ज्याला गुगामल नॅशनल पार्क म्हटलं जातं, त्या एरियात ते जेव्हा यायचे, तो भाग आमच्या अकोटवरून जवळ पडायचा. त्यामुळे ते कधीतरी परत जाताना किंवा तिकडे जंगलात जाताना आमच्या घरी यायचे. तेव्हा विषय निघायचा, आमच्या आजोबासोबत त्यांची चर्चा व्हायची की असं असं काम करतो मी मेळघाटात, हत्तीवरून फिरावं लागतं, वनस्पती गोळा करतात, त्याचा अभ्यास करतात. मी तेव्हा शाळेत शिकायचो. तर त्यांच्या त्या गोष्टी ऐकून मला इंटरेस्ट निर्माण झाला. मग जेव्हा जेव्हा त्या किल्ल्यावर जायचो किंवा जंगलात जायचो, तेव्हा मी सांगायचो माझ्या सोबत्यांना की माझे काका या भागातल्या वनस्पतीचा अभ्यास करतात. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं मला जंगलाची आवड निर्माण झाली. पुढे मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर अमरावतीला नोकरीनिमित्त विद्यापीठात आलो. आणि अमरावतीला आल्यानंतर मेळघाट हा आमच्या एक जवळचा भाग म्हणून सर्वांना माहिती आहे की अमरावती जिल्ह्यातला मेळघाट आहे. आणि मग या मेळघाटात जायचं कसं, मेळघाट म्हणजे नेमकं काय, हे काही माहित नव्हतं. मेळघाट म्हणजे मग चिखलदरा, की मेळघाट म्हणजे फक्त शेमाडो, की जायचं तर मग जंगलात कसं फिरायचं, ह्या सगळे प्रश्न होते. आणि मला 1996 साली युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया, आपल्याला सर्वांना माहित आहे की ट्रेकिंग मध्ये काम करणारी एक इंटरनॅशनल लेवलची संस्था आहे. तर त्या संस्थेचा परिचय झाला. एका पेपर मधल्या बातमीमध्ये कळलं की ते असं असं एक ट्रेकचं आयोजन करत आहे. मी त्यांच्यासोबत 96ला पहिल्यांदा जंगलात ट्रेकला गेलो आणि ते जंगल पायी फिरून जेव्हा बघितलं, तेव्हा मी त्या जंगलाच्या प्रेमात पडलो. आणि मग नुसतंच जंगलात फिरत असताना एक साहस म्हणून फिरणं एक वेगळं आणि निरीक्षण करणे, जंगलात वनस्पती कुठल्या आहेत. माझ्या डोक्यात ते आमच्या काकाचं वर्क होतं टॅक्सॉनॉमीचं मेळघाटवरचं. त्यामुळे वनस्पती कुठल्या आहे, फुलपाखरं कुठले आहे, पक्षी कुठले आहे. तर हळूहळू मी पक्षी निरीक्षणाकडे वळलो आणि खऱ्या अर्थानं मी 97ला पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. आणि हीच माझ्या जंगल किंवा पर्यावरण शास्त्र या विषयाची त्या काळातली सुरुवात आहे. तो काळ साधारणतः 90 ते 96च्या दरम्यानचा. बरं बरं बरं. आणखी एक होतं की आपण बऱ्याच दशकांपासून मेळघाट आणि सातपुडा परिसराचा अभ्यास करत आहात. तर मग जैवविविधतेच्या दृष्टीने हा प्रदेश इतका वैशिष्ट्यपूर्ण का मानला जातो? आपल्याला माहित आहे की मेळघाट हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. भारतात ज्यावेळी 1972 साली व्याघ्र प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट टायगर योजना लॉन्च झाली, हम्म. त्यावेळी भारतातल्या 9 जंगलांचा समावेश त्यामध्ये होता आणि त्यातला महाराष्ट्रातला एकमेव प्रदेश म्हणजे मेळघाट होता. आणि ह्या मेळघाट चा समावेश ह्या पहिल्या 9 मध्ये असल्यामुळे मेळघाट सगळ्यांना माहिती आहे. तर हे मेळघाटचं जंगल जे आहे हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं आहे. आणि सातपुडा पर्वतरांग आपल्या महाराष्ट्राचा मुकुटमणी ज्याला म्हणता येईल. म्हणजे उत्तर दिशेवर आपण जर महाराष्ट्राचा नकाशा बघितला, तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व पश्चिम अशी सातपुड्याची पर्वतरांग पसरलेली आहे. आपल्याला माहित आहे की पश्चिम घाट हा महाराष्ट्रातला जैवविविधतेच्या दृष्टीने हॉटस्पॉट असलेला प्रदेश आहे. परंतु ह्या पश्चिम घाटानंतरचा जर कोणता जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाचा प्रदेश असेल, तर तो सातपुडा. म्हणजे 800 किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग सुरू होते. ती साधारणतः मध्य प्रदेशच्या पुढे छत्तीसगड म्हणजे मैकाल पर्वतरांगेपासून सुरू होते आणि ती पश्चिमेकडे थेट
डांग म्हणजे गुजरात मधल्या डांग जंगलापर्यंत जाऊन तिथून पुढे पश्चिम घाटाला कनेक्ट होते. आपण उत्तरेकडे जर गेलो तर सातपुड्याची एक शाखा आपल्याला पचमढीपर्यंत, म्हणजे सातपुडा टायगर रिझर्व्ह ज्याला आता नाव आहे, तर पचमढी हिल स्टेशन तिथपर्यंत सातपुडा आहे आणि तो पुढे कनेक्टेड आहे विंध्य पर्वत रांगेला. तर अशी ही सातपुड्याची पर्वतरांग जी आहे ती भारतातलं मध्य भारतातली एक नैसर्गिक तटबंदी आहे असं म्हणता येईल. तर या सातपुड्याच्या पर्वतरांगेत भारतातील पहिलं राखीव जंगल निर्माण झालं. हे कदाचित अनेकांना माहिती नाही किंवा माहीत नसेल. ब्रिटिशांनी जेव्हा भारतात 1850 नंतर आपल्या वनविभागाची स्थापना केली, त्यांचा मुख्य उद्देश होता की त्यांना जे काही इमारतीसाठी आणि रेल्वेसाठी त्या काळात लाकूड लागायचं, त्यामुळे 1856 त्यांनी वनविभागाची देशात स्थापना केली. मेळघाटात 1856 ते आल्यानंतर त्यांनी मेळघाटमध्ये 12,000 झाडांना रंगीत पट्टे मारले की हे झाडं आपल्याला तोडायची आहेत. परंतु त्याच्यानंतर पुढच्या 10 वर्षात त्यांनी हा जंगलाचा पुरवठा आणि जंगलाचं संवर्धन व्हावं म्हणून भारतात 2 पहिले राखीव जंगल निर्माण केली. ही 2 राखीव जंगल होती, ती म्हणजे आत्ताचं पचमढीच्या जवळचं सातपुडा टायगर रिझर्व्ह मधलं बोरीचं जंगल आणि मेळघाटातलं बैरागडचं जंगल. हे भारतातले पहिले 2. म्हणजे त्या दृष्टीनं पण सातपुडा फार महत्वाचा आहे. त्यानंतर सातपुड्यात दुसरं राखीव जंगल जे भारतातलं निर्माण झालं ते म्हणजे गुगामल. गुगामलचं जंगल 1875-76च्या दरम्यान ब्रिटिशांनी घोषित केलं. आज मेळघाटचा जो कोर एरिया आहे किंवा मेळघाटमध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचं नाव आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान, ते ब्रिटिशांनी 1876ला राखीव जंगल म्हणून घोषित केलं होतं. अशा दृष्टीनं हा मेळघाट आणि ही सातपुडा पर्वतरांग फार महत्वाची आहे. सातपुडा पर्वतरांगेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचे साधारणतः 3 भाग पडतात. म्हणजे मेळघाट आणि अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या जिल्ह्यात असलेला जो भाग आहे तो म्हणजे गाविलगडची डोंगर रांग असं त्याला ओळखल्या जातं. त्यानंतर त्याला पुढे जर गेलो आपण खानदेशात, तर खानदेशातलं डोंगर रांग, खानदेश डोंगर रांग असं त्याला म्हटलं जाते. आणि पुढे नंदुरबार, धुळे जिल्ह्याकडे तोरणमाळ जे हिल स्टेशन आहे तिथपर्यंतचे तोरणमाळ डोंगर रांग, ह्या डोंगर रांगा मिळून हा संपूर्ण सातपुडा ओळखला जातो. आणि तो पुढे डांगच्या जंगलाला कनेक्ट होतो आणि पुढे पश्चिम घाटाला कनेक्ट होतो. त्यामुळे ही पर्वतरांग हिमालयातून किंवा विंध्य पर्वत रांगेमार्गे सातपुड्यात येऊन सातपुड्यातून वेस्टर्न घाटमध्ये जाणाऱ्या पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, वनस्पतीसाठी मायग्रेशनचा रूट किंवा डिस्पर्सलचा रूट अशा दृष्टीनं पण हे महत्वाचं जंगल आहे. आणि ह्या 3 डोंगर रांगामध्ये तोरणमाळ, खानदेश आणि गाविलगड यातली सर्वात उंच आणि डोंगराळ प्रदेश जर असेल किंवा घनदाट जंगलाचा प्रदेश असेल तर तो आहे मेळघाट टायगर रिझर्व्ह. मेळघाटचं जे जंगल आहे ते इथे सर्वात उंच पर्वत रांग डोंगर शिखर आहेत. आणि सातपुड्यातलं सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे मेळघाटातलं चिखलदऱ्याजवळचं वैराट शिखर. तर हे ओके. अशा दृष्टीनं मेळघाट आणि सातपुडा हा भारतातल्या किंवा मध्य भारतातल्या जैवविविधतेच्या दृष्टीनं महत्वाचा पार्ट आहे. दुसरा पार्ट असा आहे की या स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल की मध्य भारतातले जे आज टायगर रिझर्व्ह आहेत, म्हणजे मेळघाट टायगर रिझर्व्ह, पेंच टायगर रिझर्व्ह, सातपुडा, कान्हा आणि याला कनेक्ट असलेलं पुढे यावलचं अभयारण्य खानदेशातलं, मुक्ताई भवानी कन्झर्वेशन रिझर्व्ह टायगरसाठी आता राखीव करण्यात आलेला आहे. आणि पुढे अनेर डॅम सँच्युरी, अशा वेगवेगळ्या सँच्युरीज, नॅशनल पार्क, टायगर रिझर्व्ह ह्या मध्य भारतात सातपुड्यातले आहेत. ते वाघांच्या दृष्टीने पण अतिशय महत्वाचं लँडस्केप आहे. सेंट्रल इंडियन टायगर लँडस्केप असं त्याला म्हणता येईल. आणि ह्या जंगलांमध्ये कनेक्टिव्हिटी असल्यामुळे आज जरी त्यातली कनेक्टिव्हिटी कुठे ब्रेक झाली असली तरी ह्या गुगल मॅपमध्ये आपल्याला दिसते की सातपुड्याचं जंगल मेळघाटला कनेक्ट आहे जंगलानं, पेंचचं जंगल कान्हाला कनेक्ट आहे, पेंच आणि मेळघाटमध्ये कनेक्टिव्हिटी आहे. तर हे कॉरिडॉर म्हणून पण आज वाघांच्या दृष्टीने किंवा इतर प्राण्यांच्या, वनस्पतींच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आणि मेळघाट हा अगदी त्या सगळ्या टायगर रिझर्व्हच्या आणि सातपुड्याच्या मध्यभागी असल्यामुळे एक जीन पूल म्हणून महत्वाचं काम मेळघाट व्याघ्र प्रकल्प करत असतो. अशा दृष्टीने हे संपूर्ण सातपुडा माउंटेन रेंज आणि मेळघाट टायगर रिझर्व्ह एक महत्वाचा प्रदेश आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, बरीच नवीन माहिती ऐकायला मिळाली जी माहित नव्हती कधीच. सो आपला पुढचा प्रश्न आहे सर, वाघ हा जंगलाचा प्रमुख आकर्षण बिंदू असला तरी अशा कोणत्या कमी परिचित वन्यजीव किंवा पक्षी प्रजाती आहेत की ज्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे आणि का?
मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हटलं की वाघांचा प्रदेश असं आपण म्हणतो. अर्थात तो वाघांसाठी राखीव आहे नक्की. आणि वाघांमुळेच ते जंगल आज सुरक्षित आहे. असं जरी असलं तरी या ठिकाणी बऱ्याच महत्वाच्या प्रजाती इथे आहेत, ज्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. याच्या आधीची जी स्लाइड जर तुम्ही दाखवली मलबार पाईड हॉर्नबिलची, तर त्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल की मेळघाटमध्ये मलबार पाईड हॉर्नबिल हा 2003 साली पहिल्यांदा नोंदवला गेला. आणि तो नोंदवला गेल्यानंतर आम्ही त्याचा संशोधन केलं. त्याची तो मेळघाटमध्ये का आला? आपल्याला माहिती आहे की मलबार पाईड हॉर्नबिल हा एव्हरग्रीन फॉरेस्ट किंवा सेमी एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित जंगल किंवा निम सदाहरित जंगलांचा रहिवासी आहे. आणि मेळघाटचं जंगल हे ड्राय डेसिडियस प्रकारचं जंगल आहे, म्हणजे शुष्क पानगळी प्रकारचं जंगल. मेळघाटमध्ये उन्हाळ्यात तापमान 45 डिग्रीपेक्षा जास्त जातं आणि संपूर्ण पानगळती होऊन जंगल पूर्ण वाळलेलं दिसते आपल्याला. एकाही झाडाला पानं उरत नाहीत. असा हा प्रदेश असताना हा मलबार पर्ड हॉर्नबिल जेव्हा 2003 साली आला, तेव्हा आम्ही त्याचं सातत्यानं 2003-4 पासून तर 8-9 पर्यंत त्याचं ऑब्झर्वेशन केलं, त्याचे नोंदी घेतल्या, त्याचं ब्रीडिंग होते का याचा स्टडी केला, तो कुठून आला असेल. तर त्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हा पक्षी आपल्याकडे पेंच मधून आला असेल किंवा सातपुडा टायगर रिझर्व्ह मधून आला असेल. आणि ती कनेक्टिव्हिटी तेव्हा आम्ही इस्टॅब्लिश केली की हा डिस्पर्सलचा रूट आहे पक्ष्यांचा. आणि त्याच्यावर मग त्यावेळी आम्ही एक संशोधन पेपर पण लिहिला होता, जो सिंगापूरच्या इंटरनॅशनल हॉर्नबिल कॉन्फरन्समध्ये आम्ही सादर केला आणि त्याला एक चांगलं रिकग्निशन मिळालं होतं. तर अशा दृष्टीनं मलबार पर्ड हॉर्नबिल आता ह्या मेळघाटचा रहिवासी झाला. म्हणजे पहिल्यांदा तर आम्हाला असं वाटलं होतं की हा चुकून आला, मग नंतर त्याची संख्या, त्याचं पॉप्युलेशन, त्याचं डिस्ट्रीब्युशन याचा स्टडी करत असताना असं लक्षात आलं की हा पक्षी आता इथला नेटिव्ह झाला आहे आणि तो आता ब्रीडिंग पण करतो. हा स्टडी करत असताना असं लक्षात आलं की वाघ जितका महत्वाचा आहे तितकेच इतर पक्षी प्राणी पण महत्वाचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं की मी 97 साली पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. आणि माझ्या पक्षी निरीक्षणाला म्हणजे योगायोगानं अशा काही घटना घडल्या की मला पक्षी निरीक्षणामध्ये खूप काही गोष्टी नव्यानं एकदम पहिल्याच वर्षी, दुसऱ्याच वर्षी पाहायला मिळाल्या. ते म्हणजे 98 साली भारतातून नामशेष झालेला रानपिंगळा हा पक्षी, जो 113 वर्ष भारतातून नामशेष झाला असं मानलं गेलं. ज्या पक्षाला बघायला, अं, शोधायला सलीम अली साहेबांनी त्यावेळी खूप मोठं काम केलं. आणि तरीही त्यांना तो पक्षी आढळून आला नाही. परंतु 1997 साली याच सातपुड्यात नंदुरबार जिल्ह्यात अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ पामेला रासमुसेन यांनी या पक्षाला शोधून काढलं तोरणमाळच्या जवळच्या जंगलात. आणि त्यानंतर 98 साली तो पक्षी मेळघाटात पण दिसला. मग आम्ही त्याच्या शोधात पण निघालो आणि तो पक्षी मला पहिल्यांदा 2000 साली बघता आला. तर हा एक पक्षी असा आहे की मेळघाटचं आकर्षण आहे. म्हणजे आज वाघ बघायला ताडोबा, मेळघाट, पेंच, कान्हा, बांधवगड अशा ठिकाणी लोक जातात. परंतु मेळघाटात या पक्ष्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणून लोक येतात. इव्हन विदेशातून पण फोटोग्राफर्स आणि बर्ड वॉचर्स ह्या फॉरेस्ट आउटलेटला पाहायला येत असतात. हा पक्षी जो आहे हा घुबड प्रकारातला पक्षी आहे, आपल्याला माहित आहे. आणि हा भारतातला एकमेव दिवसा वावरणारा घुबड आहे, म्हणजे डायurnal. घुबड पक्षी हे सगळे रात्री वावरणारे पक्षी असतात. फक्त हा एकच पक्षी असा आहे की जो डायurnal आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. तर हा एक पक्षी महत्वाचा या जंगलाचा आहे असं मला वाटते. त्यानंतर मेळघाटात वाघांशिवाय इतर काही अतिशय महत्वाचे प्राणी आहेत. म्हणजे अस्वल आपल्याला माहिती आहे की हो. अस्वल साधारणतः आपल्या भागात, मध्य भारतात जे दिसते ते स्लॉथ बिअर दिसतं. भारतात वेगवेगळ्या अस्वलीचे प्रजाती आहेत, परंतु मध्य भारतात जो दिसतो तो स्लॉथ बिअर दिसतो. आणि तो मेळघाटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट हा विषय सध्या सगळीकडे चर्चेचा आहे. वाघांच्या हल्ल्यात मानवाचे मृत्यू होतात किंवा इतर प्रकारे पण मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट होत असतात. परंतु मेळघाटात मात्र वाघांच्या हल्ल्यात कधीही तसा कॉन्फ्लिक्ट होत नाही. तर तो कॉन्फ्लिक्ट होतो तो अस्वलीमुळे. हा एक महत्वाचा पक्षी, प्राणी तर आहेच. परंतु या अस्वलीच्याच नावानं आणखी एक छोटा प्राणी मेळघाटात आढळतो, तो म्हणजे चांदी अस्वल, ज्याला कॅरॅकल असं म्हटलं जातं. छोटासा मांजरीच्या आकाराचा पण लांबट प्राणी असतो. आणि त्याच्या पाठीवर सोनेरी म्हणजे पांढरे केस असल्यामुळे त्याचा चंदेरी भाग दिसतो पाठीचा, म्हणून त्याला चांदी अस्वल असं नाव आहे. आणि भारतात हा काही जंगलांमध्ये आढळतो. परंतु अनेकांच्या म्हणण्यानुसार किंवा अभ्यासानुसार
इव्हन मेननचं जे पुस्तक आहे मॅमल्स ऑफ इंडिया, त्याच्यात सुद्धा असं लिहिलं आहे की कॅरॅकल जर पाहायचं असेल तर मेळघाट इज द बेस्ट प्लेस. म्हणजे मेळघाटमध्ये तो सर्वात चांगल्या पद्धतीनं पाहता येतो. तो नॉक्टर्नल प्राणी असल्यामुळे सहसा कुणाला दिसत नाही, परंतु मला त्याला बघता आलं प्रत्यक्षात. आणि आजकाल तर काय कॅमेरा ट्रॅपमध्ये तो प्राणी बरेचदा कॅप्चर होतो, त्यामुळे मेळघाटमध्ये त्याची संख्या चांगली आहे. त्याच्या संवर्धनासाठी किंवा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हा प्राणी पण एक मेळघाटातला महत्वाचा प्राणी आहे. त्याशिवाय आपल्याला माहित आहे की आपला राज्य प्राणी जो आहे शेकरू, जायंट स्क्विरल, तो मेळघाटमध्ये दिसत नाही. परंतु मेळघाटला लागून सातपुड्याचे जे काही कनेक्टिव्हिटी एरियाज आहेत, त्यामध्ये पचमढीचा किंवा सातपुडा टायगर रिझर्व आहे, पेंच टायगर रिझर्व आहे, कान्हा असेल, या ठिकाणी ते दिसतात, परंतु मेळघाटात दिसत नाही. परंतु मेळघाटात याच स्क्विरल प्रकारातला एक फ्लाइंग स्क्विरल दिसतो, उडती खार ज्याला म्हटले जाते. आणि ती मेळघाटात अतिशय चांगल्या संख्येत आणि सहज पर्यटकांना पाहता येईल, किंवा कोणीही जर मेळघाटात गेला आणि रात्री मुक्काम केला तर त्याला ती दिसेल अशी ही फ्लाइंग स्क्विरल हा सुद्धा मेळघाटातला एक महत्वाचा आकर्षण बिंदू किंवा प्राणी आहे. तर असे काही प्राणी आहेत जे टायगरच्या पेक्षाही महत्वाचे आहेत, किंवा टायगर इतकेच महत्वाचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या काही गोष्टी मेळघाटातल्या आणि सातपुड्यातल्या महत्वाच्या आहेत. अच्छा. तर सर, सोनल, एक मिनिट हा. हा, सर, मी ते फॉरेस्ट आउटलेट बद्दल इतकं ऐकलं होतं आणि आम्ही मेळघाटला जाऊन आलो, पण ते खूपच बर. डिफिकल्ट आहे साईट करणं. आणि ते खूप म्हणजे इतका व्हास्टनेस आहे मेळघाटचा, फॉरेस्टचा, की आपल्याला लोकांना हो. कल्पना नाहीये की एवढं सुंदर जंगल. बाकी आपण इथे जवळपासचे जातोच आणि वाईल्ड लाईफचा आनंद घेतो, पण मेळघाट सारखं जंगल बघणं आणि टायगर टुरिझमच्या पेक्षा काहीतरी वेगळं दिसणं आणि भरपूर संख्येमध्ये, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की बर्ड्स आणि हे काय सुंदर स्प्रेड होता. म्हणजे आम्ही नोव्हेंबरमध्ये गेलो होतो त्याच्यामुळे तर फारच सुंदर वाटलं. पण एक साईडच आय थिंक करता येते. म्हणजे शहानूरला आम्ही गेलो आणि मग म्हणजे जर करायचं असलं तर एक एक बाजू करणं, बघत जाणं, हो, कारण त्याचा व्हास्टनेस खूप आहे, बाकी काही नाही. अगदी बरोबर आहे. मेळघाट हा म्हणजे आकारानं प्रचंड मोठा असा जंगलाचा प्रदेश आहे. म्हणजे आता मेळघाट टायगर रिझर्व हा 2800 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे साधारणतः त्याच्या भोवतालचं जर बफर जंगल पकडलं तर 3-3.5 हजार स्क्वेअर किलोमीटरचं जंगल आहे. जे ज्याचा आकारमान आपण जर कम्पेअर केला तर गोवा राज्य एवढं असेल. एवढं मोठं जंगल, आणि ते एका दिवशी किंवा एका सफारीत किंवा एका ट्रिपमध्ये बघणं शक्य नाही. मेळघाटात सफारीचेच 4 जागा आहेत. आणि शहानूरवरून आता जास्त लोक यासाठी येतात की त्या भागात टायगरचं सायटिंग होते. आता सध्या आपल्याकडे टुरिझम जे झालं आहे ते सध्या टायगर सेंट्रिक आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे करेक्ट. असायलाही हवं, त्याला काही दुमत नाही, कारण टायगर सगळ्यांचाच आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे ताडोबातली गर्दी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की लोक टायगरसाठी येतात आणि टायगरचे दिवाने आहेत. त्याच्यात काहीही वाद नाही. परंतु मेळघाटात तुम्ही शहानूरची जेव्हा सफारी करता तेव्हा शहानूरवरून निघाल्यानंतर शहानूरला हम्म. वळसा घालून जेव्हा गुल्लर घाट, धारगळ किंवा बारूखेडापर्यंत जाता, त्या भागात तुम्हाला हमखास फॉरेस्ट आउलेट रानपिंगळा हा करेक्ट, दिसू शकतो. करेक्ट, करेक्ट. रानपिंगळा मेळघाटातल्या जवळपास 75% भागात दिसतो. फक्त काय की तुमच्या सोबतचा गाईड जर त्याला सांगितलं की मला आज रानपिंगळा बघायचा आहे, तर तो हा. नक्कीच दाखवेल. वाघ दिसेल की नाही याची मात्र मेळघाटात खात्री नाही देता येत. तर मी नेहमी मजेने म्हणते, सगळेच जण वाघ शोधायला जातात, त्याच्यामुळे आपण मेळघाटमध्ये बाकीचे जे तुम्ही सांगताय, मी ऐकतेय स्पीशीज, ते हो. बघण्यासाठी जरूर जावं. कारण हे सगळ्या गोष्टी बाकीच्या जंगलामध्ये नाही दिसू शकणार. पण टायगर हमखास दिसू शकतो आता बऱ्यापैकी काही आता जंगलांमध्ये. आता अकोट आणि शहानूरच्या भागातल्या सफारीमध्ये आता टायगर पण दिसायला लागले आहे. हा. कारण त्याचं पण एक कारण आहे. ह्या मेळघाट हा भारतातला असा एक टायगर रिझर्व आहे, ज्या टायगर रिझर्व मधून सर्वात जास्त गावांचं पुनर्वसन म्हणजे रिलोकेशन केलं गेलं आहे. करेक्ट. म्हणजे क्रमांक 1 वर भारतातला आहे. आतापर्यंत 18 गावं रिलोकेट झालीत, आणखी 2-3 गावं पार्शियली झालीत, म्हणजे 20-21 गावं रिलोकेट झाली. आणि त्या रिलोकेशनमुळे अकोट डिव्हिजन मध्ये, मेळघाटच्या 4 डिव्हिजन आहेत वेगवेगळे, तर अकोट डिव्हिजन मध्ये हा जो एक अखंड असा नो मॅन झोन निर्माण झाला, एक 5-6 गावं सलग उठल्यामुळे, त्यामुळे. आणि तो भाग बऱ्यापैकी प्लेन पण आहे, म्हणजे अंडुलेटिंग नाही आहे. बाकीच्या मेळघाटमध्ये तुम्ही गेलात, चिखलदरा, सेमाडोह या भागात गेलात तर खूप अंडुलेटिंग एरिया आहे.
आणि अकोट भागात बऱ्यापैकी प्लेन एरिया असल्यामुळे आता आणि तिथली गावं उठल्यामुळे तिथं पुरण विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केली गेली, मेडोज डेव्हलप केले. त्यामुळे तृणभक्षी प्राणी म्हणजे हरिण प्रकारातल्या प्राण्यांची संख्या आता वाढते आहे गेल्या 4-5 वर्षात, विशेषतः कोविड नंतर. आणि त्यामुळे आता सायटिंग पण टायगरचं चांगल्यापैकी होत आहे. त्यामुळे टुरिझमला पण मेळघाटात भविष्यात चांगले दिवस येतील यात काही शंका नाही. तर सर आणखी एक आता आपण फुलपाखरांकडे वळूयात. तर आपण फुलपाखरांवर संशोधन केलं असून महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठी नावं देणाऱ्या समितीचे सदस्यही होतात. सो प्रजातींची नोंद करणं आणि त्यांना स्थानिक भाषेत नावं देणं हे संवर्धनाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे? फुलपाखरं हा माझ्या संशोधनाचा विषय होता. बेसिकली मी बर्ड वॉचर आहे. परंतु मी जेव्हा पीएचडीच्या कामाला सुरुवात केली तेव्हा माझे जे गाईड होते डॉक्टर जी.एन. वानखडे, ते वाईल्ड लाईफ मध्ये काम करायचे. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या स्टुडंटनी काम केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तू फुलपाखरांवर ऑलरेडी काम करतो, कोणाला फुलपाखरं ओळखता येत नाही, तुला 50-100 फुलपाखरं ओळखता येतात. आणि मी त्यावेळी म्हणजे माझं पीएचडी सुरुवात व्हायच्या आधी आमच्या अमरावतीजवळ अमरावतीच्या जवळच लागून 2-3 किलोमीटर अंतरावर पोहऱ्याचं जंगल, चांगलं एक जंगल आहे. म्हणजे मेळघाटात कधी जाणं नाही झालं तर आम्ही पोहऱ्याच्या जंगलात जाऊन पण ट्रेकिंग करू शकतो, बर्ड वॉचिंग करू शकतो, असं एक सुंदर जंगल आहे. तर त्या जंगलातली मी 60 फुलपाखरांची एक यादी त्याच्यापूर्वी प्रकाशित केली होती. मग सरांनी म्हटलं मला की तू फुलपाखरांवर काम करत नाही, मग कुठं करायचं? तर सर म्हणाले की सातपुड्यातली फुलपाखरं जी आहेत त्याचं आतापर्यंत डॉक्युमेंटेशन झालं नाही. इव्हन टायगर रिझर्व्ह असतील किंवा सँच्युरीज असतील, तिथं किती फुलपाखरं आहेत त्याच्या चेकलिस्ट पण आज अवेलेबल नाही. तर तू जर काम केलं तर त्यानिमित्तानं ह्या चेकलिस्ट तयार होतील. आणि मग त्यावेळी मी विषय घेतला की हॅबिटॅट असोसिएशन म्हणजे फुलपाखरांचं त्या अधिवासासोबत, त्या वनस्पतीसोबत, तिथल्या वनस्पतीसोबत, तिथल्या जंगलासोबत काय परस्पर संबंध आहे आणि त्याची डायव्हर्सिटी कशी बदलत जाते, अशा दृष्टीनं मी घेतल्यामुळे मला एरिया खूप व्हास्ट घ्यावा लागला. म्हणजे पचमढी पासून माझा एरिया सुरू होत होता. पचमढी, पेंच, मेळघाट, मेळघाट नंतर मग खान्देशचं जंगल, यावल, इतका माझा स्टडी एरिया होता. आणि मग पचमढीच्या हाईटवर कुठल्या प्रकारची फुलपाखरं दिसतात, मग ती तिथं का दिसतात, मग त्यांची वनस्पती तिथं आहेत, ती कुठल्या सीझनला दिसतात, वनस्पती कुठल्या सीझनला असतात, अशा पद्धतीचा साधारणतः माझ्या अभ्यासाचा विषय होता. आणि मी ते काम 2005 ते 2008 या दरम्यान 3 वर्षात फिरलो. आणि त्या निमित्तानं मला अख्खा सातपुडा फिरता आला. म्हणजे पायी फिरता आला, कधी गाडीने फिरलो, कधी सफारी, जसं जसं ज्या ज्या भागात संधी मिळाली तसं मी गेलो आणि प्रत्यक्ष फिरलो. म्हणजे असं नाही की बा एकदा गेलो आणि मी ती फुलपाखरं नोंदवली. फुलपाखरांचं फोटोग्राफी करणं, त्यांची लिस्टिंग करणं, त्यांना आयडेंटिफिकेशन करणं, तसं फार पेशन्सचं काम आहे. त्यांना फोटो काढणं. आणि विशेष म्हणजे आता सारखे डिजिटल कॅमेरे त्यावेळी नव्हते. रोलचा कॅमेरा होता, त्यामुळे एक क्लिक केलं का एक रोल आपला खर्ची जायची एक फिल्म. तर अशा परिस्थितीत मग त्याचा फोटो काढणे, तो डेव्हलप झाल्यावर त्याला आयडेंटिफाय करणे, असं करून ते नोंद केली. नोंद याच्यासाठी महत्वाची आहे की फुलपाखरं आपल्याला माहित आहे की पर्यावरणाचे काय म्हणू आपण त्याला, सूचक असतात. लिटमस पेपर असं म्हणता येईल आपल्याला त्याला, की पर्यावरण सुदृढ आहे की नाही हे दर्शवणारं एक निसर्गातला जीव म्हणजे फुलपाखरू. एखाद्या जंगलात फुलपाखरांची संख्या चांगली असेल तर तिथे वनस्पतीची संख्या चांगली आहे, तिथली ह्युमिडिटी चांगली आहे, तिथलं मॉइश्चर चांगलं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आज 2005 ते 2008 दरम्यान मी काही सातपुडा, पेंच, मेळघाट, यावल ह्या अभयारण्याच्या चेकलिस्ट ज्या केल्या त्या आज 15 वर्षानंतर महत्वाच्या याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये काय बदल झालेत किंवा भविष्यात आणखी 15 वर्षानंतर काय बदल होतील. काही फुलपाखरं कमी होतील तर मग ती का कमी झाली, त्यांच्या वनस्पती इथून नष्ट झाल्या का, किंवा काही फुलपाखरं नव्यानं आलीत, किंवा फुलपाखरांची एकंदरीत तेव्हा लिस्ट 100 होती आणि आता 80 आहे. म्हणजे जंगलाचं जे क्वालिटी आहे ती ढासळली का, अशा दृष्टीनं फुलपाखरांच्या याद्या फार महत्वाच्या आहेत. आणि तेव्हा ते मी काम केलं. जेव्हा पीएचडीचं काम पूर्ण झालं त्याच्यानंतरही मी फुलपाखरांवरचं माझं आवड जी आहे ती कायम ठेवली. मी फुलपाखरांवर बोलायचो, वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं द्यायचो. फुलपाखरा या विषयावर फारसं कोणी सांगायचं नाही. तेव्हा मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा भारतात एकमेव नाव आम्हाला माहित होतं, ते म्हणजे कृष्णमेघ कुंटे. ते पुण्याचे आहेत, आता बेंगलोरला असतात. आणि त्यांचा म्हणजे मार्ग फॉलो करून मी तेव्हा या भागात काम करायचो. मग पुढे असं लक्षात आलं की फुलपाखरांना आणखी आपण पॉप्युलराईज करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. मग आपल्या राज्याचे जसे काही हे आहेत, सिम्बॉल्स आहेत,
जसं आपला राज्य प्राणी शेकरू आहे, राज्य पक्षी हरियल आहे, राज्याचा वृक्ष आंबा आहे, राज्याचं फुल जारूळ आहे. तसं राज्याचं फुलपाखरू का नसावं असा प्रश्न त्यावेळी माझ्या डोक्यात होता, की राज्याचं एक फुलपाखरू पण असायला पाहिजे. त्यावेळी भारतातल्या कुठल्याही राज्यात फुलपाखरू नव्हतं. योगायोगानं माझी निवड बायोडायव्हर्सिटी बोर्ड म्हणजे राज्याचं राज्य जैवविविधता मंडळावर सदस्य म्हणून झाली आणि त्या ठिकाणी तेव्हा अध्यक्ष असलेले डॉक्टर विलास बर्डेकर यांनी सुद्धा फुलपाखरांवरच पीएचडी केली होती. त्यामुळे आमचा दोघांचा विषय एक असल्यामुळे आम्ही दोघांनी तो विषय कागदावर घेतला आणि मग शासनापर्यंत तो पोहोचवला की राज्याचं पण राज्य फुलपाखरू असलं पाहिजे. आणि त्यावेळी तेव्हाचे जे मंत्री होते माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब, त्यांनी पहिल्याच राज्य जैवविविधता त्यांनी पहिल्या वाईल्ड लाईफ ऍडव्हायझरी बोर्डाच्या मीटिंगमध्ये ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि महाराष्ट्र हे तेव्हा देशातलं पहिलं राज्य झालं ज्यानं आपलं स्वतःचं राज्य फुलपाखरू घोषित केलं. मला सांगायला आवडेल की त्याच्यानंतर मग इतर राज्यांनी पण तो कित्ता गिरवला आणि आता भारतातल्या 12 राज्यांमध्ये त्यांची राज्य फुलपाखरं आहेत. तर हे जे आहे ही सुरुवात झाली. त्या निमित्तानं लोकांना फुलपाखरू माहीत झालं, लोकांनी फुलपाखरावर चर्चा केली, वाद झाले, विषय रंगले. तर हा एक चांगली अचिव्हमेंट मला असं वाटतं माझ्या पीएचडी नंतर मी फुलपाखरांची केली. त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यात की फुलपाखरांना मराठी नावं देण्याची समिती. हा विषय पण मग त्यावेळी बर्डेकर सरांनी आणि मी विचार केला की फुलपाखरांना इंग्रजी नावं आहेत आणि हो. ती इंग्रजी नावं अशी आहेत की ब्रिटिशांनी पहिल्यांदा भारतातल्या फुलपाखरांच्या नोंदी केल्या आणि ती नावं त्यांनी त्यांच्या तेव्हाच्या पद असतील किंवा तेव्हाच्या काही गोष्टी असतील त्या दृष्टीने दिल्या. म्हणजे मी जर काही तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली तर कमांडर, राजा, सार्जंट, सेलर अशी फुलपाखरांची नावं आहेत. ती काही त्याच्यावरून फुलपाखरू पण ओळखता येत नाही. जसं आता पक्ष्याचं नाव असते, तर त्या पक्ष्याचं वर्णन आपल्या लक्षात येते, की नीळ पंख, नीळ कंठ आहे, तो निळ्या रंगाचा पक्षी आहे. आपल्याला त्या वर्णनावरूनच लक्षात येते, की हा पक्षी असा आहे. खंड्या म्हटलं, की आपल्याला माहित आहे, की जो मासोळी पकडतो तो खंड्या पक्षी आहे. परंतु फुलपाखराला सार्जंट, सेलर हे काही म्हणजे पटण्यासारखं नव्हतं. अर्थात त्यांनी ते काम डॉक्युमेंटेशन केलं. तेव्हा त्यांनी त्यांचं जे पद होतं एखाद्या लष्करी अधिकाऱ्यानं फुलपाखराची शोध घेतला, नवीन स्पेशीज शोधून काढली, तर त्यांना कमांडर होता तर कमांडर नाव दिलं. अशी काही इंग्रजी नावं होती आणि अर्थात शास्त्रीय नावं फार महत्वाची असतात शास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने. शास्त्रीय नावं होतीच. परंतु फुलपाखरांना आपल्या भागात सगळ्यांना फुलपाखरच आपण म्हणतो. इंग्रजी बोलायचं झालं तर बटरफ्लाय म्हणतो. आणि जास्तीत जास्त अजून काही डिस्क्राईब करायचं झालं तर काळं फुलपाखरू, पिवळं फुलपाखरू, मोरपंखी फुलपाखरू असं म्हणतो. परंतु फुलपाखरांना नावं नाहीत मराठीत. जशी पक्ष्यांना आहेत. पक्ष्यांना तर इतकी नावं आहेत कारण ते आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग आहेत. आपला भाग हा शेतीप्रधान भाग आहे. आपला देश शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे पक्ष्यांचं शेतीसोबतचा संबंध. त्यामुळे पक्ष्यांना आपली ओळख आहे. विदर्भात पक्ष्यांना स्वतंत्र नावं आहेत. कोकणात गेलं तर कोकणातले नावं वेगळी आहेत. मराठवाड्यात गेलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर नावं वेगळी आहेत. म्हणजे पक्ष्यांना त्या त्या भागातले लोक बरोबर ओळखतात. त्यांचा त्यांचा परस्पर संबंध आहे. त्यांच्याबद्दलच्या कथा आहेत, आख्यायिका आहेत, काही मिथ्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पक्ष्यांबद्दल आहेत, पण फुलपाखरांबद्दल नव्हतं. मग आम्ही विचार केला की फुलपाखरांना मराठी नावं देता येतील का? मग राज्य जैवविविधता मंडळाने पुढाकार घेऊन त्या संदर्भात एक कमिटी नेमली. त्यामध्ये बर्डेकर सर, मी, हेमंत ओगले जे फुलपाखरांचे अभ्यासक आहेत, अशी काही राजू कसंबे ज्यांनी फुलपाखरावर महाराष्ट्रातील फुलपाखरे पुस्तक लिहिलं. तर आम्ही सगळेजण त्या कमिटीत होतो आणि मग आम्ही फुलपाखराला नावं द्यायची सुरुवात केली. तर पहिल्यांदा तर महाराष्ट्रात किती फुलपाखरं आहे याची यादी करावी लागली. म्हणजे पहिल्या 2-3 बैठकीत तर ही यादी केली की कोण कोण कुठं कुठं काम केलं आहे. मग ती एकत्रित करून साधारणतः 277-78 जातीची फुलपाखराची यादी आम्ही आधी तयार केली की या 277 फुलपाखरांना आपल्याला मराठी नावं द्यायची आहेत. आणि मग नावं कशी द्यायची? तर त्याच्यासाठी पण आम्ही काही क्रायटेरिया ठरवला की नावं ट्रान्सलेशन नसावं. म्हणजे इंग्रजीतलं ट्रान्सलेट केलं मराठीत म्हणून मराठी नाव झालं असं नसावं. दुसरं असं की फार किचकट किंवा संस्कृत मधलं नाव नसावं. फुलपाखराचं नाव देताना त्याचं रंग, रूप, वर्णन किंवा त्याचा ज्या वनस्पतीसोबत संबंध आहे, ज्याचा होस्ट प्लांट असेल एखाद्याचं, एखादा रुईच्या झाडावर अंडी घालत असेल, तर त्या होस्ट प्लांटच्या दृष्टीनं नाव देता येईल का? असे काही क्रायटेरिया ठरवले आणि नंतर मग हे सगळे क्रायटेरिया घेऊन आम्ही पब्लिकमध्ये गेलो. पब्लिक कडून सूचना मागवल्यात की तुम्ही पण सजेस्ट करा. म्हणजे पब्लिकची पण इन्व्हॉल्वमेंट घेण्याचा आमचा त्याच्यामध्ये प्रयत्न होता, की लोकांना पण वाटेल की आपण पण काही याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे.
तर असं करून मग आम्ही फुलपाखरांना 277 फुलपाखरांना नावं दिली. त्यानंतर माझ्या संस्थेने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या मदतीनं मराठी नावांच्या फुलपाखराचं एक पुस्तक प्रकाशित केलं. जेणेकरून लोकांना माहिती होईल की हे नावं आहेत. आणि मी तेव्हा त्यावर्षी लोकमतमध्ये 100 दिवस 100 फुलपाखरांचं मराठी नाव का दिलं, असं छोटे आर्टिकल मी 100 आर्टिकल त्यावेळी लोकमतमध्ये लिहिलेत. तर आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला. फुलपाखरांना पब्लिकमध्ये एक जागा निर्माण करण्याचा आमचा हा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला. विशेष म्हणजे मला सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही हा मराठीचा प्रयत्न करत होतो, त्याच वेळी केरळ राज्याने त्यांच्या त्यांच्या भाषेत अ, त्यांच्या लोकल भाषेत फुलपाखरांना नावं दिली. त्यानंतर महाराष्ट्रानं दिली. त्यानंतर मग तामिळनाडू पण त्यांनी तामिळ भाषेत फुलपाखरांना नावं दिली. तर अशा पद्धतीनं हे काम आता भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. थँक यू. नक्कीच. खरंच खूप सुंदर काम आहे सर. आणखी एक होतं, की आता गेल्या काही दिवसांमध्ये किंवा दशकांमध्ये महाराष्ट्रातील जैवविविधतेमध्ये कोणते महत्त्वाचे बदल आपण अनुभवले आहेत? आणि सध्या सगळ्यात मोठी आव्हानं कोणती आहेत या संवर्धनासमोरची? जैवविविधतेच्या दृष्टीने जर बघितलं तर संपूर्ण देशात आज जैवविविधतेचा ऱ्हास होतो आहे असं आपल्याला मोठी म्हणजे म्हणता येईल. जनरल स्टेटमेंट आपल्याला करता येईल की संपूर्ण भारतात किंवा जगात पण अशीच परिस्थिती आहे की जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो आहे. मोठ्या बरोबर. प्रमाणात जैवविविधता नष्ट होत आहे. आता मी ज्या ठिकाणी काम करतो किंवा माझा जो एरिया आहे, पक्षी असतील, फुलपाखरं असतील किंवा साधारणतः मेळघाट सातपुडा असेल, त्या भागात मी जे अनुभवलं ते सांगण्यासारखं आहे आणि गंभीर पण विषय आहे. आपल्याला माहिती आहे की पक्ष्यांमधला एक महत्त्वाचा पक्षी जो आहे, तो म्हणजे माळढोक, ग्रेट इंडियन बस्टार्ड, जो भारतात आता जेमतेम 200च्या संख्येनं उरला असावा. फक्त 200. त्यामुळे तो आता क्रिटिकली रेअर या श्रेणीमध्ये आहे. आणि मी जेव्हा पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली एक हॉबी म्हणून, तर आम्ही तलावावर जायचो, जंगलात जायचो. परंतु ग्रासलँड हा पण एक पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा अधिवास आहे. हे त्यावेळी फारसं काही कोणी विचार करत नव्हतं किंवा त्याच्यावर कोणी बोलत पण नव्हतं. तर ग्रासलँडचं काय आहे, की ग्रासलँडमध्ये तनमोर असतील, माळढोक असतील, लावा, तितर, बटेर हे सगळे पक्ष्यांचं ते अधिवास आहे. विशेष म्हणजे आता चित्ता आपण भारतात पुन्हा नव्यानं आणला विदेशातून. तर पूर्वी चित्ता आपल्या भागात होता. त्याचा हॅबिटॅट जो होता तो हेच ग्रासलँड होता. विदर्भाच्या ग्रासलँडमध्ये पण चित्ता होता आणि तो 1950 ते 55च्या दरम्यान कधीतरी नामशेष झाला. शिकार हे त्याचं महत्वाचं कारण जरी असलं, तरी ग्रासलँड वेगानं संपल्या. हे एक महत्वाचं कारण आहे. आणि ग्रासलँड का संपल्या? तर ग्रासलँड कन्व्हर्ट झाल्या शेतीमध्ये, ग्रासलँड कन्व्हर्ट झाल्या गावाच्या बाजूच्या औद्योगिक वसाहतीमध्ये, ग्रासलँडमध्ये वेगवेगळे तलाव निर्माण झाले, धरण निर्माण झाले. म्हणून ग्रासलँड मोठ्या प्रमाणात संपल्या आणि ग्रासलँड मधली जी जैवविविधता आहे, ती सर्वात पहिल्यांदा धोक्यात आली. म्हणूनच ग्रेट इंडियन बस्टार्ड सारखा मोठा पक्षी, जो ग्रासलँडचं प्रतीक मानला जातो, तो झपाट्यानं संपला. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात नानज अभयारण्य हे माळढोक अभयारण्य होतं सोलापूर जिल्ह्यात. फार मोठा विस्तार होता त्याचा. आता तो कमी करून 1000 पर्यंत आणलेला आहे. तर त्या ठिकाणी मला आठवते की नानजमध्ये आम्ही तेव्हा खूप वर्षापूर्वी जेव्हा नवीन-नवीन गेलो होतो, तेव्हा काही अ, 20 ते 25 माळढोक त्या ठिकाणी होते. असं आम्हाला माहिती पडलं. आम्ही तेव्हा इतके बघितले नाही. परंतु तेव्हाचा फिगर होता 20 ते 25. आणि त्यानंतर मग विदर्भात माळढोक आणि तनमोर हे दोन्ही ग्रासलँडच्या ज्या प्रजाती आहेत त्या होत्या, परंतु कुठे दिसतात? तर नागपूरचे आमचे सिनियर पक्षी अभ्यासक जे आहेत, गोपाळराव ठोसर असतील किंवा डॉक्टर पिंपळापुरे असतील, तर त्यांनी ते आम्हाला सांगायचे की नागपूरच्या भोवताल उमरेडच्या रस्त्याने आपल्याला माळढोक दिसू शकतो. आणि त्यांचं ऑब्झर्वेशन असं होतं की ते आत्ता दिसत नाहीत, पूर्वी त्यांनी बरेच पाहिले होते. तर विदर्भात पण माळढोक होता. आणि 2008ला चंद्रपूर जिल्ह्यात, ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि त्याच्या वरोरा नावाचा एक तालुका आहे. त्या ठिकाणी 8 तनमोर आपलं हे मालढोक म्हणजे ग्रेट इंडियन बस्टार्ड 2008 साली रिपोर्ट झाले. ते रिपोर्ट होण्याचं कारण असं होतं, की गोपाळराव ठोसरांनी वन विभागाला महाराष्ट्राच्या सांगितलं, की आपण माळढोकची गणना केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये वन विभाग आणि काही पक्षी अभ्यासक, महाराष्ट्र पक्षी मित्रचे सदस्य हे सहभागी झाले आणि त्या वरोरा ठिकाणी 8 माळढोक दिसून आले.
आज मात्र त्या ठिकाणी माळढोक नाही. नानजमध्ये एकच माळढोक शिल्लक आहे. म्हणजे महाराष्ट्रात आता फक्त 2 माळढोक आहेत. म्हणजे एक वरोऱ्याच्या भागात दिसतो, तोही आता गेल्या 1-1.5 वर्षापासून दिसला नाही. आणि नानजमध्ये म्हणजेच काय की सांगायचा उद्देश हा की ग्रासलँड हा अधिवास झपाट्याने नष्ट झाल्यामुळे ग्रासलँडची स्पेशीज डायव्हर्सिटी जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी झाली. आता हे तनमोर, माळढोक हे पक्षी आपल्याला दिसतात म्हणून माहिती आहे. परंतु छोटे मोठे कितीतरी जीव असतील, इन्सेक्ट असतील, सरपटणारे प्राणी असतील, जे या भागातून नष्ट झालेत. तर ही जैवविविधता ग्रासलँडची कमी झाली. याशिवाय जंगलातली जैवविविधतेचा जर विचार केला तर जंगलातली पण जैवविविधता काही प्रमाणात कमी झाली. जी संरक्षित जंगलं आहेत त्या ठिकाणी अजूनही ती टिकून आहे, परंतु अनेक जंगलं उजाड झालीत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की भारतात मी सांगितलं की फॉरेस्ट टावलेट म्हणजेच रानपिंगळा हा 1997 साली नंदुरबार जिल्ह्यात पामेला रासमुसेन यांनी शोधून काढला आणि तो रिडिस्कव्हर झाला. ती जगभरातली महत्वाची बातमी ठरली. आणि त्यानंतर तो मेळघाटात दिसला, मध्य प्रदेशातल्या बैतूल, खंडवा, बऱ्हाणपूर ह्या जिल्ह्यामध्ये दिसला. पुढे 2014 ला तो तानसा अभयारण्य म्हणजे पालघर जिल्ह्यात दिसला. पुढे तो नाशिक जवळ दिसला. परंतु तो ज्या ठिकाणी पहिल्यांदा रिडिस्कव्हर झाला, तोरणमाळ, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात, त्या ठिकाणची जंगलं आज नष्ट झालीत. तिथं अतिक्रमणं झाली, तिथं शेती केल्या गेली आणि आज तिथे रानपिंगळा दिसत नाही. तर हा मोठा लॉस आहे. म्हणजे जंगलाची हॅबिटॅट. तर याचा सार एक आहे की ज्या ज्या ठिकाणचे अधिवास नष्ट होत आहेत, त्या त्या ठिकाणची जैवविविधता नष्ट होत आहे. आणि याचा परिणाम दुसरा पण होतो आहे. काही प्रजातींची संख्या वाढताना आपल्याला दिसते आहे. म्हणजे गेल्या काही वर्षात सिटिझन सायन्सच्या माध्यमातून जे ईबर्डवर डेटा गोळा होतो त्याच्यात असं लक्षात आलंय की मोर हा पक्षी सगळीकडे वाढला संपूर्ण भारतात. आणि मोर वाढल्यामुळे त्याचे जे भक्ष्य आहेत, सरपटणारे प्राणी असतील, साप असतील, ते मोठ्या प्रमाणात भविष्यात कमी होणार आहेत. तर एखादी संख्या वाढणं हे पण तितकंच घातक आहे. शहरी जैवविविधतेचा जर विचार केला आपण, ग्रासलँड बघितली, जंगल बघितली, तर शहरी जैवविविधता पूर्वी गावात अनेक पक्षी दिसायचे. म्हणजे मी अमरावतीत राहतो, परंतु अमरावतीत माझ्या घराच्या पासून 4-5 किलोमीटरवरचे जे रस्ते होते, त्या भागात ग्रे हॉर्नबिल एक सुंदर पक्षी आहे, जो शहरात सर्रास दिसायचा. रोडच्या साईडनं जुनी झाडं होती, त्याच्यात त्याची घरटे असायची. परंतु आता शहरातले पण रोड वायडनिंग झाले, सिमेंट रोड झालेत. ती जुनी झाडं सगळी तुटलीत, नवीन झाडं लागलीत. ती अशी लागली की त्याच्या खोडात कधी घरटं तयार होईल, ढोली तयार होईल, याची काही शक्यता नाही. त्यामुळे शहरातला हॉर्नबिल सारख्या अनेक प्रजाती संपल्या. दुसरं कारण असं की शहरी जैवविविधतेवर मोठा परिणाम अलीकडे जो झाला आहे, तो म्हणजे वर्मीन ज्याला म्हणता येईल आपल्याला, कबूतर, रॉक पिजन यांची संख्या वाढली. तर ही संख्या वाढल्यामुळे काय झालं की त्यांनी शहरी पक्ष्यांच्या, शहरी जैवविविधतेच्या जो जागा होत्या त्या बळकावल्या, खाद्य बळकावलं आणि शहरातले पक्षी कमी झालेत. तर हे बदल गेल्या 20 वर्षात मी बघतो आहे की काही ठिकाणची जैवविविधता नष्ट झाली, काही व्हर्मिन ॲनिमल्स वाढलेत. चित्ता फार पूर्वी संपला, परंतु बिबट जे होते परिसरात शेतीत फिरायचे, छोट्या-मोठ्या बंदीमध्ये राहायचे, जंगलात राहायचे, ते संपल्यामुळे हरणांची, काळविटांची, निलगायची संख्या वाढली आणि त्याचा शेतीला त्रास सुरू झाला. अशा पद्धतीने जैवविविधतेचा हा जो ग्राफ खालीवर होतो आहे, काही प्रजाती वाढत आहेत, काही प्रजाती कमी होत आहेत. हा फार महत्वाचा म्हणजे विषय आहे आणि हा जैवविविधतेसाठी धोका आहे असं मला वाटतं. आणखी एक सर, आपण वन्यजीवांसोबतच म्हणजे विदर्भातील अनेक ऐतिहासिक स्थळे, किल्ले आणि प्राचीन मंदिरांचाही अभ्यास केला आहे. तर आपल्या मते नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन यांचा परस्पर संबंध कसा आहे? तर नैसर्गिक वारसा ज्या ठिकाणी असतो, तिथेच सांस्कृतिक वारसा तयार होतो. म्हणजे एखाद्या प्रकारचं जंगल असेल, तर त्या जंगलाच्या भोवताल तशाच पद्धतीची संस्कृती निर्माण होते. मेळघाटातल्या जंगलात कोरकू आदिवासी आहेत आणि त्या कोरकूंची त्या जंगलाच्या दृष्टीनं एक कल्चर डेव्हलप झालाय, संस्कृती डेव्हलप झाली आहे. आपण वेस्टर्न घाटमध्ये गेलो, तर त्या भागातली जी भौगोलिक स्थिती आहे पश्चिम घाटाची, त्यानुसार तिथं अनेक किल्ले निर्माण झालेत. तर हे सगळं जे आहे तो नैसर्गिक वारसा हा सांस्कृतिक वारसा असतो आणि सांस्कृतिक वारशामुळेच नैसर्गिक वारसा जपला जातो असं मला वाटतं. अनेक ठिकाणी आपण देवराया बघतो, तो आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि त्याच्यामुळे आपण ते जंगल, ते देवराई, तो भाग वाचवत असतो. एखादं सॅक्रेड तलाव असतो,
तो आपण वाचवतो, कारण आपला तो सांस्कृतिक वारसा असतो. तर नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा हे दोनही सोबत सोबत विकसित होत असतात आणि दोघंही एकमेकाला पूरक असतात. ज्या भागात नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा टिकून ठेवला जाईल, त्या ठिकाणी आज टुरिझम हा एक चांगला व्यवसाय म्हणून पुढे येतो आहे. तर टुरिझमसाठी फार मोठा स्कोप अशा ठिकाणी असतो, ज्या ठिकाणी नॅचरल हेरिटेज आणि कल्चरल हेरिटेज दोन्हीही सोबत सोबत नांदत असतात. आपण जर नॅचरल हेरिटेजमध्ये जे कल्चरल हेरिटेज आहे, म्हणजे माझ्या मेळघाटचा विषय घेतला तर मेळघाटात काही किल्ले आहेत, जे हजार वर्षाचा इतिहास असलेले किल्ले आहेत. त्यामधला गाविलगड किल्ला आहे, नरनाळा किल्ला आहे. हे किल्ला आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि त्याच्या भोवताल संपूर्ण जंगल जे आहे हा नैसर्गिक वारसा आहे. तर ह्या किल्ल्यांनी ते जंगल वाचवलं आहे. त्या जंगलामुळे हे किल्ले निर्माण झालेले आहेत. मेळघाटात कुरकू आदिवासी आहेत आणि ते कुरकू आदिवासी मेळघाटातल्या वाघाला मामा म्हणतात. तुला मामा असं ते आदरानं संबोधतात. आणि मेळघाटात आताच्या स्लाइडमध्ये बघितलं आपण, अशी वाघाची मंदिरं आपल्याला कोरकूंची पाहायला मिळतात. तर हा जो नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा आहे, हे एकमेकाला पूरक असतात आणि ते एकमेकांमुळेच डेव्हलप होतात आणि एकमेकांमुळे त्याचं संवर्धन पण होते. असं मला वाटते. मेळघाटातला कोरकू आदिवासीवर जेव्हा मी काम केलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मग आपण पक्ष्यांच्या नावाबद्दल आणि फुलपाखरांच्या नावाबद्दल बोलत होतो. अमरावती जिल्ह्यात आम्ही पक्ष्यांची वेगळी नावं त्यांच्या ओळख आहे आणि तेच जर मी मेळघाटात गेलो तर कोरकू भाषेत वेगळी नावं आहेत. तर हे तिथल्या जंगलात त्यांच्या आदिवासी संस्कृतीनुसार निर्माण झाली. मी जेव्हा पहिल्यांदा ह्या विषयाकडे वळलो, म्हणजे माझी जी सुरुवात झाली आहे पर्यावरणातली, तर त्याचं कारण असं झालं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आमच्या अमरावती अकोटच्या जवळ मी जेव्हा शिकत होतो, तेव्हा नरनाळा किल्ला होता आणि त्या किल्ल्यावर मी जायचो आणि त्या किल्ल्याच्या भोवताल, किल्ल्याच्या वर गेल्यानंतर त्याच्या भोवतालचे विस्तीर्ण असं जंगल मेळघाटचं पसरलेलं दिसायचं. त्यामुळे मी जंगलाच्या प्रेमात पडलो, जंगलाच्या वाटा धुंडाळल्यात, जंगल फिरलो. तर ह्याची सुरुवात किल्ल्यापासून झाली आणि मला सांगायला आवडेल की मी अभ्यासात किंवा शालेय जीवनात जे काही किल्ले वाचले होते, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास वाचला होता, किल्ल्यावरचे प्रसंग वाचले होते. तर मी जेव्हा नरनाळा किल्ल्यावर गेलो, तेव्हा मला पहिला प्रश्न पडला की हा किल्ला कोणाचा असेल आणि या किल्ल्यावर काय झालं असेल, कधी युद्ध झालं असेल का? तर अशा प्रकारचे प्रश्न घेतल्यानंतर मी जेव्हा अमरावतीला नोकरीनिमित्त आलो, तेव्हा मी गाविलगडावर गेलो. गाविलगड किल्ला बघितल्यानंतर मी अवाक झालो, की एवढा मोठा 12 स्क्वेअर किलोमीटरचा हा किल्ला, याच्यामध्ये इतक्या मोठ्या इमारती आजही उभ्या आहेत आणि या किल्ल्याचा इतिहास काय असेल? तर माझ्या असं लक्षात आलं, की फारसं माहिती या भागातल्या लोकांनाही नाही आणि लिखित स्वरूपात पण कुठे इतिहास मिळत नाही. मग मी विचार केला, की आपण जे किल्ले फिरलो त्याचं वर्णन तरी लिहून काढावं, की आपल्या भागात असे-असे किल्ले आहेत. मग मी ते लिहायला लागलो, की मी जे बघितलं ते मी लिहिलं आणि ते लिखाण लोकांना आवडलं, की "सर, तुम्ही किल्ल्याची माहिती दिली, आम्ही पहिल्यांदाच वाचली, परंतु त्याच्यामध्ये मला इतिहास फारसा माहीत नव्हता." इतिहास हा माझा विषय पण नव्हता. नंतर मग मी ऐतिहासिक संदर्भ शोधायला सुरुवात केली आणि त्यातूनच मी पहिलं पुस्तक माझं जे लिहिलं ते किल्ल्यावर लिहिलं. अर्थार्थी माझा इतिहासाशी आणि त्या किल्ल्याशी तसा संबंध नव्हता. परंतु त्या निसर्गाच्या सानिध्यात जात असताना आणि त्या किल्ल्याच्या प्रेमात पडल्यानंतर ह्या किल्ल्याचा इतिहास काय असेल हे स्वतः जाणून घेताना काही फारशी माहिती न मिळाल्यामुळे मी त्याची शोधाशोध केली आणि माझं सातपुड्यातील किल्ले हे पहिलं पुस्तक लिहिलं, ज्याच्यामुळे मला किल्ले या क्षेत्रात बऱ्यापैकी लोकांनी ओळख दिली. तर अशा पद्धतीने हा नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा एकत्र आहे आणि त्याचे एकमेकाला पूरक आहेत असं मला वाटतं. आजही कोणाला किल्ले म्हटले की पुण्याच्या आसपास आणि पुण्यामधलेच किल्ले माहिती आहेत. मलाही इव्हन नगरचा एक किल्ला सोडला तर त्याच्या खाली काहीच माहिती नाहीये विदर्भात आणि याच्यात. सो ही खूप नवीन माहिती आहे, म्हणजे किल्ल्यांविषयी पण. आणि किल्ला, जंगल हे सगळंच आपण हेरिटेज आणि फॉरेस्ट आपण एकत्र करून छान पद्धतीने हे सगळं करू शकतो एकत्र आणि टुरिझम वाढवू शकतो. हा पण एक नवीन ऍस्पेक्ट आहे. आणखी एक म्हणजे असं की आपण संशोधक, लेखक आणि पर्यावरण संवर्धक या तिन्ही भूमिका खूप प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. तर वैज्ञानिक संशोधन आणि जनजागृती यांचा समतोल कसा साधता? मी पक्षी निरीक्षक एक हॉबी म्हणून सुरुवात केली, परंतु पुढे मी मग पक्ष्यांच्या संशोधनाकडे वळलो. संशोधन करता करता मला रानपिंगळा हा पक्षी जो आहे, त्याच्यावर एक प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. ती बर्ड लाईफ इंटरनॅशनल यूकेची संस्था जी आहे, त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून
आमच्या संस्थेला म्हणजे माझी जी अमरावतीची संस्था आहे वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटी, त्यांना एक प्रोजेक्ट करायची संधी मिळाली आणि तो प्रोजेक्ट आम्ही 2011 ते 2014च्या दरम्यान केला. आता हा प्रोजेक्ट करत असताना मी संपूर्ण सातपुडा फिरलो म्हणजे मध्य प्रदेशातलं खंडवा, बैतूल, बऱ्हाणपूर जिल्ह्यातलं जंगल, जे रिझर्व्ह फॉरेस्ट होतं त्या जंगलात फिरलो. तिथले फॉरेस्ट ऑडिटचे नवीन नवीन ठिकाणं शोधून काढली. त्यानंतर मेळघाट होता. पेंचमध्ये गेलो, पण पेंचमध्ये आम्हाला तो सापडला नाही. पुढे यावलमध्ये गेलो. यावलनंतर आम्ही पुढे नंदुरबार, धुळे ह्या जिल्ह्यामध्ये गेलो आणि थेट शेवटी आम्ही गुजरातच्या डांग जंगलात गेलो. डांग अभयारण्य आणि वासदा नॅशनल पार्क. त्या ठिकाणी आम्ही त्या फॉरेस्ट आउटलेटला शोधलं. आम्हाला हे होतं म्हणजे नक्की माहित होतं की या ठिकाणी फॉरेस्ट आउटलेट असेल. कारण फॉरेस्ट आउटलेट कशा अधिवासात राहतो याचा अभ्यास मला मेळघाटात गेले अनेक वर्ष काम करता करता झाला होता. आणि तुम्हाला योगायोग सांगतो की आम्ही 2014ला त्या जंगलात गेलो डिसेंबरमध्ये आणि त्यावेळी आम्हाला 2-3 ठिकाणी असं इंडिकेशन्स मिळाले की या भागात फॉरेस्ट आउटलेट आहे. एका ठिकाणी पुसटचा कॉल ऐकू आला, परंतु आम्हाला एक्झॅक्ट सायटिंग झालं नाही. आणि जानेवारी म्हणजे तिच्या पुढच्या महिन्यात गुजरातच्या एका पक्षी अभ्यासकाने त्याला सातपुड्याच्या म्हणजे डांगच्या जंगलात शोधून काढलं. म्हणजे गुजरातमधलं ते पहिलं सायटिंग होतं. तर अशा पद्धतीनं फिरत असताना मग माझ्या असं लक्षात आलं की आपण हे जे काही या पक्षाला अभ्यासलं आहे, हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग मी वेगवेगळ्या माध्यमातून वारंवार तो पक्षी त्या पक्षावर बोललो. अनेक स्लाईड शोज केले, अनेक व्याख्यानं दिली, अनेक वृत्तपत्रातून किंवा मासिकातून त्याच्यावर लेख लिहिलेत आणि भरपूर अशी माहिती त्या निमित्तानं मला गोळा झाली आणि याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन व्हावं आणि पुढे त्याच्यावर मी एक रानपिंगळा अज्ञात वासो पुनर्शोध हे पुस्तक कोविडच्या काळात 2020 साली लिहिलं आणि ते त्या एका पक्षावरचं पुस्तक अ, अर्थात अभ्यासकांसाठी फार महत्वाचं पुस्तक असं ते माझ्याकडून झालं. तर आपण जे संशोधन करतो, ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा माझा सुरुवातीपासूनचा प्रयत्न होता. म्हणजे मी फुलपाखरांवर पी-एच-डी करत होतो, तेव्हा मी फुलपाखरांवर लिहत होतो. सामान्य माणसांसाठी पेपरमधून लिहायचो. पुढे समाज माध्यमं, YouTube किंवा अशा साधनं जेव्हा आपल्या हाती आली, तेव्हा मी YouTube चॅनलच्या माध्यमातून किल्ले आणि या भागातली जंगलातली मंदिरं, जंगलं दाखवायला लागलो आणि त्याला पण लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर आपलं जे संशोधन आहे, ते रिसर्च पेपरच्या माध्यमातून त्याचं महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन होत असते. परंतु ते सामान्य माणसांपर्यंत रिसर्च पेपर पोहोचत नाही. तर त्या रिसर्च पेपरला आपण साध्या भाषेत लेखाच्या माध्यमातून किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं, हा माझा आधीपासूनचा प्रयत्न होता आणि तो मी रानपिंगळाच्या बाबतीतही केला. तो मी फॉरेस्ट आउटलेट आपलं फुलपाखरांच्या बाबतीतही केला आणि त्यातूनच माझे काही पुस्तकं जी लिहिल्या गेली अ, ते त्याचं फलित आहे असं मला म्हणता येईल. नक्कीच सर, तुमचं काम खूप मोठं आहे. आता एवढाच आपल्या 1 तासाच्या सेशनमध्ये तर सगळ्या कामाचा आढावा घेताच येणार नाही आपल्याला. नक्कीच अगदी आपल्याला वेळ बरोबर कमी आहे. पडेल. पण आता एक आपण शेवटचा प्रश्न घेऊयात, की वन्यजीव संशोधन आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि युवा निसर्गप्रेमींना आपण कोणता मार्गदर्शनपर संदेश द्याल? खरं तर मार्गदर्शन म्हणजे मी जे केलं तेच आपण करावं असं मी म्हणणार नाही. परंतु त्यातल्या काही गोष्टी मात्र फार महत्त्वाच्या आहेत, ज्या मी आधीपासून केल्यात. एक सवय आपल्याला असली पाहिजे ती म्हणजे तुम्ही कुठेही गेलात, तर त्याच्या नोंदी तुम्ही डायरीत ठेवल्या पाहिजे. आजकाल डायरी कोणी वापरत नाही. मोबाईलमधल्या नोट्स वापरत असतील. नोट्स का असेना, तर तुम्ही डिजिटल स्वरूपात त्याला इत्थंभूत लिहून ठेवा, की मी किती वाजता गेलो, काय-काय बारकावे बघितले आणि हे जर तुम्ही वारंवार करत गेलात, एखाद्या पक्षाचा विषय आला तर त्या पक्षाच्या वेगळ्या नोट्स करून त्यातला वर्षानुवर्ष वारंवार त्याचा फॉलोअप घेत गेले आणि त्याच्या नोट्स लिहत गेलात, तर तुमच्याकडे खूप महत्वाचं एक डॉक्युमेंट तयार होते. हा माझा अनुभव आहे. म्हणजे माझ्या पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात तशीच झाली आहे. मी काही एका दिवसात बसून पुस्तक लिहिलं नाही. मी जेव्हा हे सगळं लिहायला बसतो, तेव्हा सगळ्या जुन्या डायऱ्या, जुन्या नोट्स, आपण कुठे काय बघितलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे, की तुम्ही निसर्गाचा अभ्यास करत असताना आणि करिअर म्हणून भविष्याकडे पाहत असताना तुम्हाला पहिली एक सवय लागली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटेशन खूप तारीखवार, वेळेनुसार आणि प्रत्येक ठिकाणचं प्लेस, तुम्ही काय बघितलं, त्याचं एक्सप्लेन करता आलं तर ते असं इतकं डिटेल तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे.
आज ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी आहेत. अनेक लोक काम करत आहेत. म्हणजे टुरिझम मध्ये संधी आहेत, रिसर्च मध्ये संधी आहेत. अनेक भारतात टायगर रिझर्व आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला संशोधन करण्यासाठीच्या संधी आहेत. वाईल्ड लाईफ रिसर्च ज्या NGOज आहेत त्या ठिकाणी संधी आहे. तर हे क्षेत्र आता लिमिटेड राहिलेलं नाही आहे. फक्त एकच आहे की या क्षेत्रात काम करायला तुमची डिग्रीपेक्षाही, म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटची डिग्री घेतली की कुठल्या विषयाची घेतली, याला तेवढं महत्व नाही जेवढं महत्व तुमच्या अभ्यासाला आहे किंवा तुमच्या अनुभवाला आहे. तुम्ही जर आधीपासनं ह्या सगळ्या सवयी जोपासल्यात, तर मला असं वाटतं की अ, अशा ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. आणि तुमच्या आवडीचं जर एक क्षेत्र असेल, तर आवडीच्या क्षेत्रात नोकरी म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन जर भेटत असेल, तर त्याच्यासारखा आनंद नाही, असं मला वाटते. माझं क्षेत्र, माझी नोकरी वेगळ्या ठिकाणी आहे आणि तरीही मी वेळ मिळेल तसा याच्यासाठी काम करतो. मला त्याच्यात आनंद आहे आणि तो आनंद जो मला दिला त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या निसर्गाचं आभार मानतो. आणि सर्वांनी ही सवय ठेवावी की अ, बारीक अभ्यास करावा, त्याच्या नोंदी ठेवाव्यात, एवढंच मी सांगेल. आणि संधी याच्यामध्ये भरपूर आहेत, एवढं पण मला सांगावं असं वाटतं. थँक्यू. येस सर, एक क्वेश्चन आलाय. संजय देशपांडे म्हणतायत, आय एम फ्रॉम खामगाव, विदर्भ, बरं. and it's proud to have you on our platform. One question. What is the most difficult challenge in front of biodiversity presently? सध्याचा सर्वात मोठा चॅलेंज काय आहे? बायोडायव्हर्सिटीचा सध्या सगळ्यात मोठा चॅलेंज हा आहे की तुमचं हॅबिटॅटचं संवर्धन करणे. हाच मोठा बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भातला. तुम्हाला एक एक स्पेसीज वाचवायची नाही आहे. आज जे अधिवास आहेत, जे संरक्षित असतील किंवा ज्याला संरक्षण नसेल, असे सगळे अधिवास जे आहेत ते आहेत तसे टिकून ठेवणे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण फार भर घालू शकत नाही. म्हणजे भर घालू शकत नाही म्हणजे माझा उद्देश असा आहे की मेळघाटचं जंगल आज 2800 स्क्वेअर किलोमीटर जर असेल, तर त्याला आपण मोठं करू शकत नाही. जंगल नाही लावू शकत आज. कारण आजूबाजूनं सगळ्या गावं, वस्ती, रस्ते, प्रकल्प निर्माण झाले आहेत आणि जंगलं ही एक पॉकेट्स झालेली आहेत. ताडोबाचा विचार केला तर त्याच्या भोवताल तुम्ही जंगल अजून 10, 20, 50 स्क्वेअर किलोमीटर नाही वाढू शकत. त्यामुळे आहे ते जंगल टिकून ठेवणं, आहे तो अधिवास टिकून ठेवणं, एवढं आपल्या हातात आहे. अधिवास जर टिकवला तर तुम्हाला स्पेशीज, पर्टिक्युलर अमुकच स्पेशीज वाचवण्यासाठी फार काही करावं लागणार नाही, अधिवास टिकून ठेवावं लागतील. आज पाणथळ अधिवासाचा उदाहरण मी देतो की आज आपण पक्षी निरीक्षणासाठी तलावावर जातो, धरणावर जातो, छोट्या मोठ्या लेक्सवर जातो. तर त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की माझा अनुभव सांगतो की अमरावती शहराला लागून 2 तलाव आहेत, जे ब्रिटिशांनी 1910-1915च्या दरम्यान बांधले होते. त्याचे नाव आहे एक छत्री तलाव आणि एक वडाळी तलाव. छत्री तलावावर गेल्या 7 वर्षापूर्वी अमरावती महानगरपालिकेने असा प्लॅन केला की या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर आम्ही गेलो महानगरपालिकेत की डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार आहात? तर ते म्हणाले की इथं चौपाटी निर्माण केल्या जाईल, मुलांसाठी खेळणी लावल्या जातील, तलावाच्या भोवताल एक टॉय ट्रेन टाकल्या जाईल आणि चौपाटीवर मग लोक पाण्याकडे बघून नाश्ता करतील वगैरे वगैरे, असा त्यांचा प्लॅन सांगितला. आम्ही त्यांना सांगितलं की एवढं चांगलं नैसर्गिक अधिवास आहे पक्ष्यांचा, ज्या ठिकाणी शहराच्या जवळ असूनही कमीत कमी 60 ते 70 प्रकारचे विदेशातले पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. कोणत्याही तलावावर येत नाहीत एवढे रेड क्रेस्टेड पोचार्ड 800-900च्या संख्येनं ह्या ठिकाणी येतात. ह्या अधिवासावर तुम्ही सिमेंटचं बांधकाम करू नका. आणि तुम्ही जर चौपाटी बांधली त्याच्या काठावर, तर त्याचं जे सांडपाणी आहे, त्याचं जे टॉयलेट्स असतील, किचन्स असतील, त्याचं पाणी तलावात जाणार आहे आणि मग तलाव तो एक डबको होईल. ते म्हणाले की तुम्हाला काही नवीन होत आहे तर त्याला प्रत्येक ठिकाणी विरोध केलाच पाहिजे का, वगैरे वगैरे, असं ते बोलले आम्हाला. की अमरावतीत एक ठिकाण होते की जिथं पर्यटक जातील, पाहुणे आले तर कोणाला नेता येईल, असं एक ठिकाण आम्ही निर्माण करतो. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी विरोधच करायचा असतो. मी म्हटलं बा, चांगली नैसर्गिक ठिकाण ऑलरेडी आहे, आम्ही तिथं पाहायला जातो, तुम्ही तिथं सिमेंट बांधणार. मग त्यांनी ते काम सुरू केलं. शेवटी आम्ही अनेकांना निवेदनं दिली, ते काही काम झालं नाही. शेवटी आम्ही ग्रीन ट्रिब्युनल NGT मध्ये त्याच्यावर केस फाईल केली आणि ते काम पेंडिंग पडलं. आत्ता त्या तलावाची परिस्थिती अशी आहे की या वर्षी तिथे 2 रेड क्रेस्टेड पोचार्ड आले होते. जिथे 800-900 यायचे, यावर्षी 2 आलेत. पक्ष्यांची संख्या 80% कमी झाली, 20% यावर्षी पक्षी होते. म्हणजे यावर्षी, मागच्या वर्षी, या 2-3 वर्षाचा अनुभव आहे.
तर हे सिमेंटची बांधकामं करणे म्हणजे हॅबिटॅटचा सत्यानाश करणे आहे. तर असे बरोबर. जे वॉटर बॉडीज असतील, ग्रासलँड्स असतील, जंगल असेल, हे हॅबिटॅट आहेत तेवढे टिकून ठेवा. बाकी स्पेसीज वाचवण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. हा माझा अनुभव आहे. करेक्ट करेक्ट, थँक्यू. अजून एक लास्ट क्वेश्चन आहे. पोहरा मालखेड रिझर्व हे असं रिझर्व्ह विचारलंय फॉरेस्ट. की सफर्ड मेनी anthropogenic activities. अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज. So येस. can you tell me about the effect on biodiversity? त्याचा काय काय इफेक्ट झाला? पोहरा मालखेड जंगलाचा मी उल्लेख केला की अमरावतीला लागून असलेलं जंगल आहे, जे छत्री तलावाच्या पुढे सुरू होतं आणि आत्ता शहरं वाढत आहेत. पोहरा मालखेड जंगलाला लागून जी पूर्वी शेती होती, तिथं आता प्लॉट्स पडलेत. आता तिथं कॉलन्या झाल्यात. पोहरा मालखेडमध्ये आता रस्ते मोठे झालेत. पूर्वी छोटा रस्ता होता, आता 4 लेन रस्ता करण्याचं प्लॅनिंग चाललेलं आहे. तिथं जे तलाव होते त्यातल्या 2 तलावावर पर्यटनच्या नावानं सगळी डेव्हलपमेंट झाली. तिथं आता रेन डान्स होतो. तिथे आता कॅन्टीन आहेत. तिथं रविवारी शेकडो पर्यटक असतात. तर अँथ्रोपोजेनिक प्रेशर इतकं वाढलेलं आहे की पोहऱ्याची जी जैवविविधता होती ती हळूहळू कमी होईल. पोहऱ्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की अमरावतीच्या जवळ मेळघाट आहे, पण मेळघाटात तुम्हाला बिबट पाहायला मिळणार नाही, हरिण पाहायला मिळणार नाही तितक्या सहज पोहऱ्यात आपल्याला बिबट आणि हे सगळे वाईल्ड अॅनिमल बर्ड्स हे पाहायला मिळत होते. आता बिबटनं तर आपलं अस्तित्व टिकून ठेवलं, परंतु आता त्या अँथ्रोपोजेनिक प्रेशरमुळे पोहऱ्यातले बिबट अमरावती शहरात येत आहेत. दर 2 महिन्याला अमरावती शहरात एक बिबट येतो. अमरावती शहरात आत्ता 3 प्लेसेस असे आहे की त्या ठिकाणी बिबट वर्षभर राहतो. म्हणजे आमच्या अमरावती विद्यापीठाचा कॅम्पस 500 किलोमीटर आहे. 500 एकराचा कॅम्पस आहे. त्या ठिकाणी 2 बिबट वर्षभर असतात. पीकेव्हीचा एक रिसर्च सेंटरचा प्लॉट आहे, त्या ठिकाणी 1, 2, 3 बिबट आहेत. आमच्या शहराच्या आतमध्ये असलेलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे विदर्भ महाविद्यालय, त्या ठिकाणी बिबट राहतो. तर हे जंगलातलं प्रेशर तुम्ही वाढवाल तर ते प्राणी तुमच्या शहराकडे येतील आणि पुढे ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट होईल. तर हे अँथ्रोपोजेनिक प्रेशर होईल, त्यामुळे बायोडायव्हर्सिटी नक्कीच पोहऱ्याची कमी होत आहे, याच्यात काहीही शंका नाही. थँक्यू सर. फारच सुंदर हे दिलं. जसं आता म्हणजे सोनल म्हणाली तर एका तासामध्ये एवढं कव्हर करणं इट्स रिअली डिफिकल्ट. कारण तुमचं नॉलेज आणि तुमचा एक्सपिरियन्स एवढं सांगायला आहेत गोष्टी. तर आम्हाला परत आवडेल तुम्हाला कधीतरी बोलवायला आणि नक्की. शेअर मोर इन्फॉर्मेशन. आमचे जे मेंटर आहेत आणि जे आम्हाला सपोर्ट करतात जंगल बेल्सला, ही वुमेन्स व्हेंचर आहे, पण संजय देशपांडे म्हणून आहेत. ते काही शब्द बोलतील बिफोर वी एंड द वेबिनार. नक्कीच. हाय डॉक्टर. आणि फार भारी वाटलं अ, विदर्भातल्या माणसाकडनं एवढं. आणि मी आय एम नॉट अ वाईल्ड लाईफरला जात पात धर्म असं काही नसतं. वाईल्ड लाईफर इज अ वाईल्ड लाईफर बॉस. वाईल्ड लाईफ बरोबर आहे. पण एक सांगू का, जेवढ्या पोटतिडकीनी विदर्भातला माणूस जंगलाविषयी बोलू शकतो तेवढ्या पोटतिडकीनी फार कमी लोक बोलतात. आणि मला खूप आनंद झाला. छत्री तलाव, वडाळा तलाव मी डिप्लोमा अमरावतीत केलाय आणि मला व्हीएमव्ही पासून सगळं कॅम्पस डोळ्यासमोर आलं परत एकदा. अरे वा वा. तो अजूनही विदर्भाशी नाळ जिवंत आहे. म्हणजे मी प्रॉपर नागपूरचा आहे आणि मग वडिलांच्या ट्रान्सफरमुळे नागपूर अमरावती करत खामगाववरनं, जसं पोहरा आहे अमरावतीला तसं बोथाकाजी खामगावला आहे. हो, खामगावला बोथ्याचं जंगल आहे. तर त्या माझं सगळं लहानपण त्यातनं गेलेलं आहे. तो बरोबर. मला मी समजू शकतो आणि आय एम व्हेरी हॅपी टू हॅव यू ऑन दिस प्लॅटफॉर्म. सगळ्यात थँक्यू सर. महत्वाचं डॉक्टर, मला सगळ्यांतर्फे सांगावं असं काय वाटतं की जनरली रिसर्चर किंवा डॉक्टरेट किंवा सायंटिस्ट किंवा आपण अकॅडमिस्ट म्हणतो तेव्हा ते आकडेवारी फेकतात तोंडावर. एवढं स्क्वेअर किलोमीटर जंगल, एवढे नंबर, एवढं असं. कॉमन माणसाला त्यातनं दुरावास तयार होतो जंगलाविषयी. ज्या पद्धतीने आज तुम्ही सांगितलं, ज्या प्रेमाने तुम्ही सांगितलं की बायोडायव्हर्सिटी काय किंवा निसर्ग काय किंवा पक्षी काय हे किती महत्वाचे आहेत आणि कसे समजायला पाहिजे आणि कसे जपायला पाहिजे, आय थिंक दॅट इज आय ओपनर फॉर मेनी. आणि ॲज हेमांगी सेज, वी विल बी मोर दॅन हॅपी तुम्हाला आमच्या फोरमवर वारंवार बोलवायला आणि सोबत काम करायला. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच सर. तुम्ही पण तुमच्या जंगल बेलचा टूर मेळघाटकडे यावं, मेळघाट बघावा. पक्का पक्का मी पक्का. तुमच्या सोबत कदाचित राहू शकेल.
आणि डेफिनेटली. तुम्ही मस्त. सर्वांनी जंगल बेलच्या माध्यमातून मला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली. हेमांगी मॅडम असतील, सोनल मॅडम आणि संजय सर, सर्वांचा Yes. मी आभार व्यक्त करतो. आजच्या श्रोत्यांचा पण आभार व्यक्त करतो. थँक्यू. Thank you. येस. थँक्यू सर.